जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, एरंडोल, भुसावळ आदी तालुक्यातील बहुजन आदिवासी भूमिहीन वन व महसूल अतिक्रमक अन्याय अत्याचार जमीन पट्टे शेतकरी व भूमिहीनांची 100% कर्जमुक्ती निवासी घरपट्टे तसेच जळगाव जिल्ह्यातील महसूल अतिक्रमित जमिनीवर प्रस्तावित व मंजूर सौर ऊर्जा प्रकल्पांना स्थगिती व जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील मोडझिरा आदिवासींचे घरदारे व कायदेशीर उद्ध्वस्त करून केलेल्या अन्यायाची चौकशी करून त्याच जागेवर पुन्हा उभारण्यात यावी तसेच राजा मोडझिरा आदी ठिकाणच्या आदिवासींना व बहुजन समाजात शबरी रमाई व इतरांना अतिक्रमणधारकांना निवासी पट्टे व घरकुल योजना लागू करा। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील एरंडोल आदी तालुक्यातील आदिवासींची सामूहिक वनदावे ग्राम महसूल समित्यांकडून स्वीकारण्याबाबत तात्काळ निर्देश द्यावे। मुक्ताईनगर तालुक्यातील मोडझिरा शिवारात कुरा विभागामार्फत सन 2023-24 मध्ये कायदेशीर पिके उद्ध्वस्त प्रकरणी परशुराम पवार यास आत्महत्या करावी लागली असून वन विभाग अधिकारी व कर्मचारी दोषी धरून दोषी यांच्यावर कारवाई करण्यात यावी व पवार कुटुंबास वन विभागाकडून आर्थिक 5 लाखाची मदत करावी। तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील मोडझिरा, मदापुरी, दौलतपुरा, कुणा, चिंचखेडा, वायला वन विभाग व उचंदा, पिपरी, नांदूर, नायगाव येथील मुक्ताईनगर, गालापूर, एरंडोल, काऊरखेडा व आदी ठिकाणच्या वन हक्क समित्यांकडून नाकारलेले वनदावे पुनर्विचारासाठी फेर वनदावे दाखल करून घेण्यात यावे। मोडझिरा आदिवासींचे सामूहिक वन निवासी दावे दाखल आस्थापना वन विभागाने केलेली असून कारवाई रद्द करून त्यांना मूळ जागेवर कायम निवासासाठी सामूहिक दावे मंजूर करा। या विविध मागण्यांसाठी भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा यांच्यातर्फे आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी यावेळी भूमी मोर्चाचे अध्यक्ष व बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष प्रदीपभाई अंबोरे यांच्या नेतृत्वात शिवतीर्थ मैदान येथे बहुजन आदिवासी सत्याग्रह आंदोलन यावेळी करण्यात आले। या संदर्भातली माहिती आज दिनांक 30 मे रोजी दुपारी 1 वाजता माध्यमांना प्राप्त झाली असून या संदर्भात भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष प्रदीपभाई अंबोरे नेमका काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। बहुजन आदिवासी सत्याग्रह करत आहात, काय मागण्या आहेत आपल्या नेमक्या भारत भूमी मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चाच्या? आमच्या संयुक्त दोन्ही संघटनेच्या ज्या मागण्या आहेत ह्या राज्य सरकारला गेली अनेक वर्षापासून आम्ही भूमिहीनांना त्यांच्या ताब्यातील जमिनीच्या वन आणि महसूल जमिनीचे पट्टे द्या, 1990 पूर्वीच्या जमिनीच्या बाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या आधारावर राज्य सरकारने नुकताच गायरान जमिनी देण्याबाबतचा जो शासन निर्णय 2011 मध्ये बदल करून त्यांना गायरान जमिनी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचप्रमाणे सार्वजनिक उपक्रमासाठी जर राज्य सरकार जर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जर हा निर्णय घेत असेल तर भूमिहीनांचे आर्थिक उत्थान करण्यासाठीचा निर्णय सुद्धा हा शासनाचा सामाजिक उपक्रम आहे आणि या सामाजिक उपक्रमामध्ये काही हा प्रथम कार्यक्रम नाही। 1978 मध्ये सरकारने भूमिहीनांचे आर्थिक उत्थान करण्यासाठी दलित आदिवासींना जमिनी देण्याचा निर्णय घेतला। 1991 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीनुसार सुद्धा राज्य सरकारने राज्यातील 84,000 लोकांना जमिनीचे पट्टे देण्याचा निर्णय घेतला, परंतु राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाच्या 2011च्या निर्णयाच्या आधारावर त्यांनी 2011ला राज्य सरकारने जो निर्णय घेतला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 1990 पूर्वीच्या लोकांना जमिनीचे पट्टे देता येत नाही, म्हणून अनेकांचे पट्टे बाकी आहेत। दुसरीकडे 13 डिसेंबर 2005 पूर्वीच्या वन जमिनीच्या पट्टे देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आहे। राज्य सरकार हे 2008 पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अजूनपर्यंत त्यांची कठोर अशी पावलं नसल्यामुळं या जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक दलित आदिवासींच्या वन जमिनीच्या पट्ट्यापासून ते वंचित आहेत। आमचं सरकारला एकच सांगणं आहे की सरकारला जर दलितांचं आर्थिक उत्थान करायचं असेल, आदिवासींचं आर्थिक उत्थान करायचं असेल तर जे शासन निर्णय आहेत त्या शासन निर्णय होऊन गेली 14-15 वर्ष झाली, त्याचं इम्प्लिमेंटेशन न झाल्यामुळं आज आमच्या आदिवासीवर त्यांच्या राहत्या घराचे वन हक्क दावे त्यांचे दाखल असताना त्यांचे घरदार वन विभागाकडून उद्ध्वस्त केले, त्यांचे पिकं सुद्धा मागच्या वर्षी उद्ध्वस्त केले आणि पिकं उद्ध्वस्त झाले म्हणून परशुराम दितल्या पवार हा
आदिवासी युवकांना त्याची मेहनत वाया गेली म्हणून त्याने पाचोरा येथे आत्महत्या केली. आमचं सरकारला सांगणं आहे की सरकार जर आत्महत्या होईपर्यंत जर सरकार या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत नसेल तर हे राज्याचं सरकार आणि केंद्र सरकार या अनुसूचित जाती व पारंपरिक वननिवासी कायदा अंमलबजावणीसाठी पूर्णपणे असफल ठरलेली आहे. आमच्या सरकारला सांगणं आहे की या आदिवासींच्या मुक्ताईनगर तालुक्यापासून तर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातील जे वन हक्क समितीकडे ग्राम वन हक्क समितीपासून जिल्हा वन हक्क समितीकडे जे प्रलंबित दावे आहेत त्या प्रलंबित दाव्याचा तात्काळ निपटारा करा आणि त्यांना जमिनीचे पट्टे वाटप करा. आदिवासींना त्यांचे घर देण्यासाठी त्यांचे सामूहिक दावे जे दाखल चुकीचे होते त्यांना दुरुस्त करून त्यांचे दावे दाखल करून त्यांना निवारा सुद्धा त्यांचा परमनंट करावा आणि अशा दलित आदिवासी मागासवर्गीयांची आदिवासींची शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीप्रमाणे त्यांची सुद्धा 100% कर्जमुक्ती करावी. या मागण्यासह अनेक जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी आज या ठिकाणी भाई प्रकाश वानखेडेजी, आमचे प्यारसिंग बारेला, प्यारसिंग भिलाला, बहादरजी बहादर बिलाला, जालम सिंग बिला बारेला, बहादर भिलाला, परशुरामजी पटेल, नारसिंग पटेल, आमच्या वालसिंग बारेला या सगळ्या प्रमुख आदिवासींच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये आज हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि सरकारला एकच सांगणं आहे की हा सत्याग्रह आज या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला सरकारला इशारा देण्यासाठी या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन आहे. या मागण्यांची जर सरकारनं दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचा दलित आदिवासींच्या वतीनं भूमिहीनांच्या भूमी हक्क, सामाजिक न्याय व कर्जमुक्तीसाठी तीव्र स्वरूपाचा राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात येईल. नाव सांगा आपलं. मी भूमिमुक्ती मोर्चा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंबोरे.